नित्यपाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिवा परिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मनंदा शाश्वता, हे रंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादिसिद्धा आनंदवन विलासा, मायाचक्र चालका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, मनोजदमना मनमोहना, कर्ममोचका विश्वंभरा, जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण, नाना संकटे विघ्न दारुण, न बाधती कालत्रयी, संकेते अथवा हास्य करुण, भलत्यामिषे घडो शिवस्मरण, न कळता परिसे लोहा लागून, झगडता सुवर्ण करीत असे, न कळता प्रांशिता अमृत, अमर काया होय यथार्थ, औषध नेणता भक्षित, परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगल धामा, निज जन तारक आत्मा रामा, चराचर फलांकित कल्पद्रुमा, नामा अनामा अतीता, हिमाचल सुता मनरंजना, स्कंद जनका शबरी ध्वजदहना, ब्रह्मानंद भाललोचना, भवभंजना महेश्वरा, हे शिवा वामदेवा अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, धराधरेंद्र मानस सरोवरी, तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी, तवा अपार गुणांची बरोबरी, सर्वदा वर्णिती आमनाय, न कळे तुझे आधी मदयावसान, आपणची सर्व करता कारण, कोठे प्रगट असे याचे अनुमान, ठाई न पडे ब्रह्मादिका, जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगट असे जगन्निवास, सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी, सदाशिव ही अक्षरेचारी, सदा उच्चारी ज्याचे वैखरी, तो परम पावन संसारी, होऊनी तारी इतरांते, बौद्ध शास्त्र वक्ते नर, प्रायचितांचे करीती विचार, परिशिव नाम एक पवित्र, सर्व प्रायचिता आगळे, नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत, त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा, जय जयाजी पंचवदना, महापाप धूम्र निकृतना, मदमत्सर कानन दहना, निरंजना भवहारका, हिमाद्रिजा माता गंगाधरा, सुहास्य वदना कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा, नीलग्रीवा अहिभूषणा, नंदीवहना अंधकमर्दना, दक्ष प्रजापती मखभंजना, दानव दमना दयानिधी, जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, त्रिपुर मर्दना कैलास विहारा, तुझ्या लीला विचित्र, कोटी भानु तेजा अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, समाधी प्रिया भूतादिनाथा, मूर्ता मूर्त त्रयी मूर्ते, परमानंदा परम पवित्रा, पराप्तरा पंचदशनेत्रा, पशुपते पयफेन गात्रा, परमंगला परब्रह्म, जय श्री ब्रह्मानंद मूर्ती, तू वंद्य भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायुपती, अगाध नीती कथिलीस, जय जय भस्मोदुली तांगा, योगी ध्येया भक्त भवगंगा, सकल आराध्य लिंगा, नेई वेगी तुझपाशी, जेथे नाही शिवाचे नाम, तो धीक ग्राम, धीक आश्रम, धीक गृह पर उत्तम आणि दान धर्माधिकार, जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैसा जन्म मृत्यू संसार, ज्यासी शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिले कळी काळा, जयाची शिवनामी भक्ती, त्याची पापे सर्व जळती, आणि चुके पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप, जैसे प्राणियाचे चित्त, विषय गुंते अहोरात्र, तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैसे, काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद प्रभंजना, लोभांधकार चंड किरणा, धर्मवर्धना दशभुजा, मत्सर विपिन कृशाना, दंभ नगभेदका सहस्र नयना, लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनिवर्या, आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्या दिनोद्धारा, रुंडमालांकित शरीरा, ब्रह्मानंद दयानिधे, धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदाशिवलीलामृत पठण किंवा श्रवण करीती पै, सूत सांगे शौनकांदिकांप्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती, त्यांच्या पुण्यासी नाही गणती, त्रिजगती धन्य ते, जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांची वंदिती शक्र द्रुहिण, केवळ तयांचे घेता दर्शन, तरती जन तत्काळ, ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण, स्त्री बाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे, शिवकीर्तन नावडे अनुमात्र, ते अत्यंत जाणावे अपवित्र, लेईले नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची, जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान, मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र दयांचे,
शिव म्हणता वाचे, मूळ नरा हे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, ज्यासी वंदिती कमलोद्भव, गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाब्दी. जो पंचमुख पंचदश नयन, भार्गव वरद भक्त जीवन, अघोर भस्मासुर मर्दन, भेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका, संकटी रक्षिसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझला गुण, शरण रेगालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. 42व्या समाप्त. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार. श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि या 42व्यांचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान. जेवी इच्छुरस गाळूनी शर्करा काढीजे त्यातुने, तेवीच ते शिवलीलेतुने सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ. कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या. हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा या ओव्या रचियेल्या. नित्य समस्त नोहे पठण, तरी 42व्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील.